नमस्कार. जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान. महाराष्ट्रामध्ये शहरी भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदा निवडणुका पार पडत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण गरम देखील झालं आहे. परंतु आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सूचना करायची आहे की जे खानदानी पारंपरिक तेच आमदार, तेच नगरसेवक, तेच खासदार आणि तेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, सरपंच आणि तेच कॉन्ट्रॅक्ट घेणार, तेच टेंडर घेणार आणि फक्त आपण सामान्य जनते त्यांच्या पाठीमागून फिरायचं वारंवार आणि तेच पदं घेणार, तेच कॉन्ट्रॅक्ट घेणार आणि तेच आमदार होणार, तेच खासदार होणार आणि त्यांची मुलं नगरसेवक होणार आणि आपण सर्व सामान्य जनता त्यांच्या पाठीमागून आपण फिरणार. पण असं जर घराणेशाही आपल्याला कुठे आढळून येत असेल, दिसून येत असेल आणि वारंवार तेच लोक जर याचा लाभ घेत असतील आणि सर्वसामान्य जनतेला त्या गोष्टीचा लाभ देत नसतील, तर आपण अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान आहे. मतदानाला जाताना आपण त्याचा हा उमेदवार आहे त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊन त्याला आपण मतदान करायचं आहे. तो समाजासाठी योगदान देऊ शकतो का, तो समाजासाठी चांगलं काम करू शकतो का, तो समाजाच्या कामाचा आहे का, हे अभ्यास करूनच आपण त्याला मतदान करायचं आहे. आणि त्याची घराणेशाही आहे का ते पाहिलं पाहिजे. ते पाहूनच मतदान करायचं आहे. वारंवार तेच उमेदवार असतात, आपण फक्त कार्यकर्ते सामान्य त्यांच्या पाठीमागून फिरत असतो. मानो कुठल्याही पक्षाचा असेल, घराणेशाही असेल आणि तोच कॉन्ट्रॅक्ट घेणार असेल, तोच टेंडर घेणार असेल आणि तोच 4 व्हीलर गाडी घेणार असेल आणि तोच बंगले बांधणार असेल, तर अशा लोकांना आपण वोटिंगच्या माध्यमातून त्यांचा आपण पराभव करू शकता. आपल्या हातामध्ये एका बोटामध्ये पावर आहे की अशा लोकांना आपण घरी बसवण्याचं. म्हणून आपण सर्वांनी याकडे गांभीर्याने विचार केला पाहिजे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल आता वाजणार आहे. तिथेही देखील असेच घराणेशाहीचे कोण उमेदवार असतील त्यांना आपण पराभूत करायचं आहे. नवीन लोकांना संधी द्यायची आहे, नवीन चेहऱ्यांना पुढं आणायची आहे आणि देशाचा, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. फक्त तेच पैसे कमवणार, तेच सोना घालणार, तेच गाड्या घेणार आणि तेच बंगले बांधणार आणि तेच सरपंच होणार, तेच पंचायत समिती, जिल्हा परिषद तेच होणार, आमदार तेच होणार, खासदार तेच होणार. तर अशा घराणेशाही आढळली आपल्याला कुठे, तर त्यांना आपल्याला मतदानाच्या माध्यमातून त्यांचा दारुण पराभव करून नवीन लोकांना आपल्याला संधी द्यायची आहे आणि महाराष्ट्राचा, देशाचा विकास आपल्याला करायचा आहे. या पक्षात त्या पक्षात जाणारी लोक, मतदानाचे पैसे घेणारे लोक कधी ते समाजाचे होणार नाहीत, ते देशाचे होणार नाहीत, महाराष्ट्राचे होणार नाहीत. ते फक्त त्यांच्या फॅमिलीचं आणि त्यांचाच विचार करतात. पैसे कमवण्यासाठी ह्या पक्षात त्या पक्षात जाऊन त्यांनी आपली रोजीरोटी सांभाळण्याचं काम करत असतात. हे देखील सर्वसामान्य जनतेनं समजून घेण्याची काळाची गरज आहे. कारण अशा लोकांना आपण वेळीच मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवणं हे गरजेचं आहे. या महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी आपल्याला मतदानाच्या माध्यमातून योगदान द्यायचं आहे आणि नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, आमदार, खासदार या निवडणुका होत आहेत. तर आपण सर्वांनी जागृत राहणं गरजेचं आहे. आपल्याला नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आहे. या पक्षात त्या पक्षात जाऊन ते मतदानाचे पैसे घेणार, तेच एन्जॉय करणार आणि आपण सामान्य कार्यकर्ते फक्त सतरंजा उचलण्यासाठी आपण जन्माला आलो नाही आहे. चांगल्या लोकांना निवडून दिलं पाहिजे, चांगल्या पक्षाला निवडून दिलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्राच्या बाजून आहेत त्याच पक्षांना निवडून दिलं पाहिजे. मराठी माणसाचं हित जपतात, मुंबईचं हित जपतात, त्यालाच आपण ह्या निवडणुकीमध्ये आपण मतदान केलं पाहिजे.
इथेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.